वेलकम वन्स अगेन. चला आज बघूया आपण युनिट्स अँड मेजरमेंटमधला पुढचा पॉईंट. आपण लास्ट लेक्चरला एरर्स रिलेटेड स्टडी केलेला होता. टाईप्स ऑफ एरर्स बघितले होते, काही स्टॅटिस्टिक बघितलं होतं, काही कॉम्बिनेशन ऑफ एररचे टाईप्स आपण बघितलेले होते. ओके, थोडंसं ते मॅथमॅटिकल होतं. सो आज त्याच्यापुढं आपण कंटिन्यू करूया. आज टॉपिक संपेल, शेवटचा पॉईंट आहे. ओके, सो पॉईंट इज अगेन रिलेटेड विथ द एरर. सो एररशीच रिलेटेड हा पॉईंट आहे. सो पॉईंट काय आहे बघा, सिग्निफिकंट फिगर. जस्ट कॅपिटल SF म्हणतो मी, सिग्निफिकंट फिगर. ओके, सो नंबर आहे. सिग्निफिकंट म्हणजे नंबर. सिग्निफिकन्स म्हणजे काय बघा, व्हॉट इज मीन बाय सिग्निफिकन्स. सिग्निफिकन्स अगदी शब्दशः अर्थ जर सांगायचं झाला तर अस्तित्व म्हणतो आपण. एखाद्या गोष्टीचं अस्तित्व किती आहे, सिग्निफिकन्स, इम्पॉर्टन्स असं आपण म्हणतो सिग्निफिकन्स. ओके, काही वेळेला असं असतं बघा, नंबर्स आहेत आपल्याकडे 1 2 3 4 5. एखाद्या नंबरमध्ये 5 हा एक डिजिट आहे. ओके, तर तो तिथं अवेलेबल आहे, दॅट इज सिग्निफिकन्स आहे त्याला, तो अवेलेबल आहे ना. पण कधी कधी असं होतं की तो अवेलेबल आहे परंतु त्याला काही तेवढा इम्पॉर्टन्स नाही आहे. ओके, तेवढी त्याची सर्टन अमाऊंट ऑफ त्याला पॉवर नाही आहे किंवा त्याला काही इम्पॉर्टन्स नाही, तो अवेलेबल आहे. बरोबर ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं असतं बघा, आता या रूममध्ये पण एखादी कुठं तर टर्म असते, एखादा खेळा असतो. बरोबर, सिग्निफिकन्स आहे, तो तिथं अस्तित्वात आहे, बट त्याचा काही जास्त उपयोग नाही, तरी पण तो तिथं असतोच ना. बऱ्याच गोष्टी असतात. तसंच मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा असं एखादं डिजिट असतो की तो सिग्निफिकंट, देअर इज अ अवेलेबिलिटी, त्याची अवेलेबिलिटी तिथं आहे, पण त्याचं जे इम्पॉर्टन्स आहे ते थोडंसं कमी आहे किंबहुना इम्पॉर्टन्स नाही असू शकतं ना. सो दॅट इज सिग्निफिकंट फिगर. ओके, सो डिफाईन कसं करूया आपण, द फिगर विच हॅज सम सिग्निफिकन्स. ओके, द फिगर किंवा द नंबर म्हणतो मी, द नंबर विच हॅज सम सिग्निफिकन्स, त्याला काहीतरी अस्तित्व आहे, विच हॅज सम सिग्निफिकन्स बट डज नॉट नेसेसरीली, पण असं काही गरजेचं नाही आहे, बट डज नॉट नेसेसरीली डिनोट सम सर्टॅनिटी किंवा सम सर्टन व्हॅल्यू विच इज कॉल्ड ॲज सिग्निफिकंट फिगर. दिस इज डेफिनेशन. याची ॲक्च्युली आपल्याला सिग्निफिकंट फिगर्स काउंट सांगायचा असतो नंबरमधला. एक एक्झाम्पल बघूया आपण. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊया. लेट 3 रीडिंग्स आहेत आपल्याकडे लेंथचे. लेंथ कन्सिडर करा. लेंथ एक सपोज आहे 15.4 मीटर म्हणतो मी, अगेन 15.4 मीटर आहे अँड अगेन 15.5 मीटर आहे. असं एक एक्झाम्पल घेतो मी. सिम्पल. किती घेतलं? 15. मी बुकप्रमाणेच घेतो, तुमच्या कन्फ्युजनसाठी नको. ठीक आहे, 15.4 15.5 मीटर म्हणतो मी फॉर एक्झाम्पल. लक्षात येण्यासारखं आहे बघा. एक 3 रीडिंग्ज आपल्याकडे आहेत. कुणाचे रीडिंग? लेंथचे रीडिंग्स आहेत. बरोबर. मी जर यांचं ॲव्हरेज काढलं, सो एल मीन म्हणतो मी, ॲव्हरेज लेंथ कशी काढतो आपण? तिघांची ॲडिशन डिवायडेड बाय 3 करतो. सो नियर अबाउट हे 15.43 मीटर असं येते, असं आपण म्हणूया ॲव्हरेज. ओके, दिस इज द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ दीज 3, 1 2 अँड 3. ओके, जर आपण बघितलं तर बघा, ह्या 2 नंबर्समध्ये 15.4 आहे आणि इथं मात्र 15.5 आहे. ओके, ते जर आपण याच्याशी कम्पेअर केलं तर इथं 15.4 दिसतंय बघा. सो हे इम्पॉर्टंट आहे, पहिले 3 आहेत ते. सो हा जो 3 आहे हा अवेलेबल आहे पण तेवढासा इम्पॉर्टंट नाही आहे. तो इम्पॉर्टंट कोण आहे? 15.4. म्हणजे 3 सिग्निफिकन्स आहे तिथं, बट इट डज नॉट नेसेसरीली डिनोट सम सर्टन व्हॅल्यू. तो नाही लिहिला तरी सुद्धा चालू शकतं कॅल्क्युलेशन्समध्ये. सो हा जो शेवटचा डिजिट आहे तो सिग्निफिकन्स, त्याचं अस्तित्व आहे पण तो तितकासा इम्पॉर्टंट सर्टन व्हॅल्यू देत नाही आहे, तरी पण त्याला आपण कन्सिडर करूया. सो 15.43 हे सगळ्या चौघांना कन्सिडर केलं आपण. ह्याला आहे अवेलेबल
परंतु तो जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, तरीसुद्धा तो अवेलेबल आहे ना. सो अवेलेबल आहे म्हणजे तो काय आहे, सिग्निफिकन्स, त्याचं सिग्निफिकन्स तिथं आहे. सो 1 2 3 4, सो 4ही डिजिट्स मग आपण कन्सिडर करूया. सो याचा सिग्निफिकंट फिगर किती झाला, 4 झाला. सो सिग्निफिकंट फिगर म्हणजे थोडक्यात नंबर ऑफ फिगर्स जे की तिथं अस्तित्वात आहे तेवढे घ्यायचे. 1 5 4 तर अस्तित्वात पण आहेत आणि सर्टन व्हॅल्यू पण दाखवतात. 3 हा अस्तित्वात आहे पण सर्टन व्हॅल्यू दाखवत नाही, तरी पण आपण त्याला कन्सिडर करूया. सो मोजा 1 2 3 4 हा पॉईंट आहे. 1 2 3 4 4 डिजिट्स आहेत. सो 4च्या 4 आपल्याला घ्यावे लागतील, म्हणून सिग्निफिकंट फिगर किती झाला, 4 झाला. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिग्निफिकंट फिगर. आता याचे काही रूल्स आहेत बघा, रूल्स ते बघूया. हे लिहून घ्या एवढं आधी. याच्यामध्ये काही डेफिनेशन वगैरे विचारत नाहीत, डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू दिली जाते आणि त्याचा सिग्निफिकंट फिगर काढा असं म्हटलं जातं. सो काउंट्स करायचे नंबर्स आणि तेवढा सिग्निफिकंट फिगर लिहायचा. पण त्याच्यासाठी रूल्स आहेत, 4 महत्त्वाचे रूल्स आहेत, ते रूल्स बघूया आपण. ओके, सो रूल्स फॉर डिटरमाइनिंग significant figures. Okay, so first rule is what? First, all non-zero digits are significant figures. Simple, very simple. all non-zero digits are nothing but the सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजे तुम्हाला समजा एखादा जर व्हॅल्यू दिली असेल, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया. आता शक्यतो सिग्निफिकंटमध्ये सगळ्या डिजिट्समध्ये डेसिमलला इम्पॉर्टंट आहे, म्हणजे डेसिमल असतात शक्यतो सगळ्या डिजिट्समध्ये. नसेल तरी सुद्धा आपल्याला सिग्निफिकंट लिहिता येतो, पण डेसिमल आहेत असेच एक्झाम्पल शक्यतो येतात. सो फॉर एक्झाम्पल मी म्हणतो बघा 1 2 3.45 काहीतरी पुढं मीटर क्यूब म्हणतो मी, मीटर स्क्वेअर म्हणतो. दिस इज वॉट, एरिया ना. सो एक एरिया कन्सिडर केला आपण किती, 123.45 मीटर स्क्वेअर. 1 2 3.45 मीटर स्क्वेअर. बघा हे सगळे नॉन झिरो युनिट्स आहेत, डिजिट्स आहेत. ऑल द नॉन झिरो डिजिट्स. यात कुठं झिरो दिसतोय का, सगळे नॉन झिरो. सो सगळे मेजर करा. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. आता इथं 1 2 3 4 5 आला असं म्हणू नको, कन्फ्युजन नको. सो सिग्निफिकंट फिगर किती, 5. हेच असे असू शकेल ना, एरिया 392.123 मीटर स्क्वेअर असे असू शकतं ना. सो 1 2 3 4 5 6 सिग्निफिकंट फिगर इक्वल टू 6 म्हणूया आपण, चालेल का. सो ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर नथिंग बट द सिग्निफिकंट फिगर्स. दिस इज द फर्स्ट रूल. व्हेरी सिम्पल, लक्षात येते. अशी जर व्हॅल्यू आली किंवा अगदीच ही एक्झाम्पल्स लिहून घ्या याच्या खाली. फर्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल असं घेऊया. समजा एखादी व्हॅल्यू अशी आली, लेंथ म्हणतो मी 125 मीटर आली, तर सिग्निफिकंट फिगर किती, 3. एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत. रूल आधी लिहा आणि त्याच्या खाली ही एक्झाम्पल्स लिहून घ्या. समजलं. सो दिस इज द फर्स्ट रूल, दॅट इज ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट फिगर्स. जाऊया दुसरा रूल बघूया. ओके, सेकंड रूल इज व्हॉट, all the zeros between non-zero digits are significant figures. बघा सेकंड रूल काय लिहितोय आपण, ऑल द झिरोज बिटवीन नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट्स. आता मगाशी आपण ऑल नॉन झिरो डिजिट्स घेतले, आता काय करूया, असे डिजिट्स घेऊया की ज्याच्यामध्ये झिरोज असतील. ओके, फॉर एक्झाम्पल घेऊया 123.05 लिहितो मी. सपोज दिस इज लेंथ इज इक्वल टू मीटर. सो लुक ॲट 1 2 3.05. हे 123 आणि हा शेवटचा 5 आहे, कसे नॉन झिरो डिजिट आहेत ना, बिटवीन नॉन झिरो. आणि ह्यांच्यामध्ये कोण आहे, एक झिरो आहे. तर ह्या सगळ्यांनाच काय करायचं, कन्सिडर करायचं
सिग्निफिकंट फिगर. म्हणजे किती झाले 1 2 3 4 5. सो सिग्निफिकंट फिगर इज इक्वल टू 5. चालेल. किंवा एक्झाम्पल दुसरं घेऊया. समजा लेंथ असेल आपल्याकडे 1203 मीटर असेल. सो 1 2 3 4. सो ऑल आर द सिग्निफिकंट फिगर्स. सो वी कॅन राईट सिग्निफिकंट फिगर इज इक्वल टू 4. सो दिस इज आवर सेकंड रूल. म्हणजे झिरोज कुठं असल्यानंतर त्याला महत्त्व आहे बघा. सो साहजिकच झिरो जर नॉन झिरोच्या मध्ये असेल तर त्या झिरोला इम्पॉर्टन्स आहे, म्हणून तो काय करायचा सिग्निफिकंट घ्यायचा. सो सगळ्यांनाच काउंट करायचं 1 2 3 4. सो 4 झाले आपले सिग्निफिकंट फिगर. लक्षात राहील. सेकंड रूल. चला पुढचा बघूया. तिसरा रूल. हे पॉज प्ले करून लिहित चला. चला तिसरा रूल बघूया. इफ द नंबर is less than 1, if the number is less than 1, म्हणजे साहजिकच पॉईंटमध्ये एखादा जर नंबर असेल तर इफ द नंबर इज लेस दॅन 1, द झिरो ॲट राईट साइड ऑफ decimal, at right side of decimal and to the left of non-zero digit बघा, to the left of first non-zero digit are not significant. To the left of first non-zero digit are not significant. एक्झाम्पल घेतल्यानंतर लक्षात येईल नॉट सिग्निफिकंट. ओके, फॉर एक्झाम्पल 0.00239 मीटर असं सपोज आपल्याकडे लेंथ आहे. ओके, सो लुक ॲट दिस इज डेसिमल पॉईंट. मग डेसिमलच्या इकडले झिरोज असतील आणि इकडला झिरो असेल, यांना काय करायचं सिग्निफिकंट कन्सिडर करायचं नाही. मग राहिलं कोण, फक्त एवढंच राहिलं ना. सो 1 2 3. सो लुक ॲट द सिग्निफिकंट फिगर 3. दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल घेऊया, तुमच्या बुकमधलं घेऊया. 0.001405. 0.001405 लेंथच म्हणतो मी याला मीटर. सो यांना इम्पॉर्टन्स द्यायचं नाही या तिघांना. मग राहिलं काय 1 2 3 4. यांनाच फक्त इम्पॉर्टन्स द्यायचा. सो दिस इज 4. नाउ दिस इज द थर्ड रूल. जो रूल की डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साइड अँड राईट साइडशी रिलेटेड असलेल्या डिजिट्सवरती सिग्निफिकंट फिगर ठरवतो. राईट डाऊन थर्ड रूल. चला चौथा बघूया. 4च रूल आहेत. 4 रूलमध्येच फक्त सिग्निफिकन्स सांगितला जातो. आता चौथा रूल कशाशी रिलेटेड आहे बघा. द zeros on the right side of the zeros on the right side of the last non-zero digits are सिग्निफिकंट. याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे बघा. द झिरोज ऑन द राईट साइड ऑफ द, उजवीकडचे राईट साइड, पण कोणाच्या लास्ट नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. पण याला एक कंडिशन काय, पण काय, द नंबर मस्ट बी रिटन इन डेसिमल फॉर्मॅट किंवा डेसिमल पॉईंट. नंबर हा डेसिमल पॉईंटमध्ये असेल तरच, अदरवाईज शेवटचे जे झिरो आहेत त्यांना निग्लेक्ट करायचं.
पण जर डेसिमलमध्ये लिहिलं असेल, फॉर एक्झाम्पल समजा मी जर असं लिहिलं 1.700 लेंथ आहे फॉर एक्झाम्पल, 1 डेसिमलमध्ये पॉईंट आला बघा, डेसिमल आलं, मग जेव्हा डेसिमल येतो तेव्हा हे शेवटचे 2 झिरो कन्सिडर करायचे, 1 2 3 4, सो सिग्निफिकंट फिगर इज इक्वल टू 4. बुकमधलं एक्झाम्पल एक आहे 1 पॉईंट. दुसरं एक्झाम्पल घेऊया. दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल 1.500 मीटर्स म्हणतो मी याला. सो सिग्निफिकंट फिगर चालेल. डेसिमल आला की शेवटचे बघा, द झिरोज ऑन द राईट साइड ऑफ द लास्ट नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट, कन्सिडर करायचे ते दोन. पण जर असं आलं मीटर म्हणतो मी 1 2 5 0 0 मीटर जर आलं, आता हा डेसिमलमध्ये आहे का? नाही. मग जर डेसिमलमध्ये नसेल तर शेवटच्या 2ला महत्त्व द्यायचं नाही. सो सिग्निफिकंट फिगर किती? 3. 1 2 3 या 2ला महत्त्व द्यायचं नाही का? तर डेसिमल पॉईंट नाही आहे म्हणून. जर डेसिमल इथं असता तर मग 5 वर केलं असतं आपण सिग्निफिकंट फिगर. लक्षात येते? सो हा रूल आहे तो 4था रूल आहे. दिस इज द 4th रूल ऑफ डिटरमाइनिंग द सिग्निफिकंट फिगर. लक्षात येते कसं कसं लिहायचं सिग्निफिकंट फिगर? चला हे झालंय, याला म्हणायचं सिग्निफिकंट फिगर आणि ह्याचे 4 रूल्स. चला आता याच्या पुढं पॉईंट आहे, याच्या रिलेटेडच आहे, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. हा सुद्धा सिंपल आहे, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. चला एक डेफिनेशन आधी लिहून ठेवूया. ओके ही एक व्हॅल्यू आहे. ओके इट इज डिफाईन ॲज द व्हॅल्यू ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. कुठली एखादी फिजिकल क्वांटिटी असेल त्याची ही व्हॅल्यू आहे, पण कसली? फिजिकल क्वांटिटी विच इज राउंडेड ऑफ राउंड फिगर म्हणतो ना आपण, विच इज राउंडेड ऑफ टू द नियरेस्ट टू इंटिग्रल पावर ऑफ 10 रेस टू म्हणतो ना, 10 रेस टू 3 10 रेस टू 5, तो 10 ची पॉवर नियरेस्ट इंटिग्रल पॉवर ऑफ 10 करायची व्हॅल्यू. कशी करायची आता हे लक्षात येईल की डेफिनेशन झाली. याला म्हटलं जातं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ओके सो लेट P इंटू 10 रेस टू क्यू. एक एक्झाम्पल घेतलं, एक संख्या आहे इंटू 10 रेस टू क्यू घेतलं आपण. ओके तर ह्यातल्या 10 रेस टू क्यूला काय म्हणायचं? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. वेअर 10 रेस टू क्यू और फक्त क्यू जरी असेल तरी त्याला काय म्हटलं जातं? आर द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. बघा एक संख्या तुम्हाला दिलेली आहे P इंटू 10 रेस टू क्यू. सो 10 रेस टू क्यू इज वॉट? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. किंवा बघा 10 ची पॉवर आहे नाही, सो जी पॉवर असते इंटिग्रल पॉवर ऑफ 10 त्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणायचे. म्हणजे क्यू काय झाला? हा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड झाला. पण त्याच्यासाठी एक कंडिशन आहे. बट हे असं कधी म्हणू शकतो तुम्ही? जर हा P 5 पेक्षा कमी असावा किंवा 0.5 पेक्षा इक्वल किंवा मोठा असावा तरच. मग नसेल तर करून घ्यायचा या फॉर्मॅटमध्ये, आणि मग इथं जो काही येईल त्याला म्हणायचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणायचं. लक्षात आलं? P इंटू 10 रेस टू क्यू इज द इक्वेशन where 10 raised to q or q is nothing but the order of magnitude. But when p must be less than 5 or greater than or equal to 0.5 असं असेल तरच आपण काय म्हणायचं? त्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड डिफाईन करायचं. आता एक्झाम्पल बघूया. हे लिहून घ्या एवढं. हे झाले जस्ट डेफिनेशन. हे मी खालचं ठेवतो आहे तसंच. डेफिनेशन काय विचारत नाहीत, विचारली तरी सुद्धा एखाद्या वाक्यामध्ये लिहायला यावे आपल्याला. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलवरनं लक्षात येईल तुमच्या अजून एकदा. फॉर एक्झाम्पल म्हणतो मी.
फॉर एक्झाम्पल अर्थ रेडियस किती असते 6400 किलोमीटर असते ना. सो याची आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगायची असं आपण म्हणूया. चला तर आधी आपले SI युनिटमध्ये कन्वर्ट करून घेऊया. सो R इज इक्वल टू 6400 इंटू 10⁻³ मीटर. चालेल का? हे अजून कन्वर्ट करूया 64 इंटू 10⁻5 मीटर. मग ह्या फॉर्मॅटप्रमाणे हे आहे का चेक करूया का. P दिसतोय 64ला P म्हणूया इंटू 10⁻³ म्हणूया 10⁻³ म्हणजे 5. पण हा 64 ह्यात फिट होतोय का. 64 आहे ना 5पेक्षा मोठा वाटतो. सो हे कुठं मॅच होत नाही. मग हे जर असं मॅच करूया आपण. मग कसं मॅच करायचं बघा. सध्या पॉईंट इथं आहे ना. तो पॉईंट मी अजून डावीकडे घेतो म्हणजे काय होणार हे 6.4 होणार. मग पॉईंट जर डावीकडे घेतला तर 10⁻1 ॲड होणार ना. सो 10⁻² किती आहे. सो काय झालं 10⁻6 झालं. सो हेच आपण असंही लिहू शकतो. सो 10⁻, इट मीन्स 6.4 इंटू 10⁻6 आपण लिहू शकतो. पॉईंट लेफ्टला घेतला म्हणून 10⁻1 झालं ना. सो आधी किती होतं 5. सो 5 मध्ये 1 झालं म्हणजे 10⁻6 झालं. आता चेक करा 6.4 नाही 5पेक्षा हा लहान आहे का नाही मोठा. मग अजून इकडे घ्यावं लागेल. सो अजून इकडे घेऊया एका घरानं. मग अजून इकडे घेतल्यावर किती झालं हे बघा. अजून इकडे घेतलं ना एका घरानं इथं अजून इकडे घेतलं. ओके. सो 10ची पॉवर अजून किती झाली 1 न वाढली ना. आता चेक करा हे 5पेक्षा लहान आहे आणि 0.5पेक्षा मोठं दिसतंय ना. सिम्पल म्हणजे 10⁻7 किंवा 7 इज द. सो 10⁻7 or 7 is the order of magnitude. दिस इज व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. ह्या एक्झाम्पलनं तुमच्या लक्षात आलं की 10⁻7 ही काय झाली त्याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड झाली. लक्षात आलं. आणि सिग्निफिकंट फिगर किती झाला याचा 2 झाला ना 1 2. ह्या 0ला कन्सिडर नाही करत आपण. सो 2 इज द सिग्निफिकंट फिगर असं तर सांगू शकतो. सो दिस इज अबाउट द सिग्निफिकंट फिगर अँड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. समजलं का बघा एक्झाम्पल. अजून आपण याचे काही एक्झाम्पल्स आहेत ते घेऊया. सो इथपर्यंत हा टॉपिक संपतोय. दिस इज अवर लास्ट पॉईंट ऑफ द टॉपिक. आता याच्या रिलेटेड आपण टेक्स्टबुकवरती जाऊया. टेक्स्टबुकमधले MCQ सोडवूया. टेक्स्टबुकमध्ये जे अनसॉल्व आहेत ते सोडवूया. सॉल्व तुम्ही स्वतः सोडवायचे ज्याचा आन्सर दिलेला असेल बुकमध्ये. पण अनसॉल्व जे आहेत मागं जर तुम्ही बघितलं एक्झरसाईजमध्ये ती सगळी एक्झाम्पल मी तुम्हाला सोडवून देईन. सो ती एक्झाम्पल्स आपण पॉईंट वाईज बघूया. हे समजलं इथपर्यंत. चला सगळ्यांनी आता आपलं टेक्स्टबुक घ्या समोर. मी क्वेश्चन देतोय तुम्हाला इथं तरीसुद्धा तुमच्यासमोर तुमचं टेक्स्टबुक असावं. हे समजलं का बघा सगळ्यांना सिग्निफिकंट फिगर आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. चला होप की सगळ्यांच्याकडे टेक्स्टबुक असेल समोर. मी क्वेश्चन तुम्हाला देतोयच इथं. चला व्हॉट इज चूज द करेक्ट ऑप्शन. फर्स्ट क्वेश्चन बघा सगळ्यांनी दिसतोय समोर तुम्हाला. लेंथ 1 मास 1 टाइम -2 इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर. हा फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. बघितलं होतं आपण फोर्स इज इक्वल टू व्हॉट मास इंटू ॲक्सेलरेशन. डायमेन्शन कसं काढायचं बघा. मास ॲक्सेलरेशन म्हणजे काय व्हेलॉसिटी अपॉन टाईम. मास व्हेलॉसिटी म्हणजे काय डिस्टन्स अपॉन टाईम. सो हे काय झालं टाईम स्क्वेअर झालं ना. सो आपण ह्या सगळ्याचं जर डायमेन्शन लिहिलं तर मला सांगा मासचं डायमेन्शन 1 एक्स म्हणजे लेंथ आहे ना आणि टाईमचं डायमेन्शन खाली 2 म्हणजे वरती घेतलं की -2 होणार आहे. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ फोर्स. 1 1 -2 LMT लिहूया आपण आधी लेंथ लिहितो ना. चालतं असं पण लिहिलं तर पण आपण एक फॉर्मॅट ठेवूया LMT. सो लेंथ 1 मास 1 टाइम -2 LMT. सो 1 1 -2 इज द डायमेन्शन ऑफ फोर्स. समजला बघा पहिला क्वेश्चन बुकमधला पहिला क्वेश्चन. नेक्स्ट the error in the measurement of the sides of rectangle is 1%. so the error in the measurement of its area is. error in area काढायचं एरिया बरोबर. एरर इन एरिया. आता आपण दिलंय काय की एका रेक्टँगलच्या साईडचा एरिया दिलेला आहे. एरर दिलेला आहे. सो रेक्टँगलचा एरिया पहिल्यांदा लिहूया फॉर्म्युला. लेंथ इंटू ब्रेडथ असतो ना फॉर्म्युला बघा. आता याच्यातलं आपल्याला एरर काढायचं आहे. आधी एरर लिहूया आपण. एरर कसं लिहितो आपण डेल्टा ए अपॉन ए म्हणूया इज इक्वल टू
डेल्टा यल अपॉन यल म्हणूया, प्लस लिहितो ना डेल्टा बी अपॉन बी, आठवते का? गुणाकार किंवा भागाकार असेल तर आपण प्लसच करतो ना. सो हा झाला फॉर्म्युला. आणि हा दिलाय कशात? मग पर्सेंटेजमध्ये. मग काय, हा सिंपल पर्सेंटेज, हा सगळा पर्सेंटेज, सगळे पर्सेंटेजमध्ये आहेत. सो आपल्याला हा फाइंड करायचा आहे. आता एका साईडचा एरर दिलेला आहे ॲज वेल ॲज दुसऱ्या साईडचा पण एरर. प्रत्येक साईडचा 1% म्हणले ना, मग याचा पण 1% आणि याचा पण 1%. सिंपल. सो पर्सेंटेज एरर इन एरिया इज 2%. लक्षात आलं? दोन्ही साईडचा एरिया एरर 1% दिलेला आहे, त्यामुळं दोघांची बेरीज झाली. सो 2% इज द आन्सर. ओके, सो सी ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट तिसरा क्वेश्चन बघा. लाईट इयर इज युनिट ऑफ लाईट इयर. लाईट इयर जरी नावामध्ये इयर असलं तर हे आपल्याला टाइम वाटतंय ना, बट इट इज नॉट टाइम. लाईट इयर इज द डिस्टन्स. आठवतंय का? लाईट इयर आपण डिस्टन्स सांगितलं होतं ना, लक्षात येते? सो लाईट इयर इज द युनिट ऑफ लेंथ आहे बघा, ही लेंथ लक्षात येते का बघा, डिस्टन्स. सो लाईट इयर आपण 10⁻15 मीटर म्हटलेलं होतं, 9.46 × 10⁻15 मीटर. सो इट इज डिस्टन्स. सो ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट, डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी आर द सेम ॲज दॅट ऑफ वर्क. कारण कायनेटिक एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल, आपण कशात म्हणतो? वर्क ना. वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी असंच म्हणतो ना. सो जे काही एनर्जीचं डायमेन्शन असेल तेच कुणाचं असेल? वर्कचं असेल. बघा तुम्हाला मी हा क्वेश्चन पण दिला होता. ॲक्च्युली कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि वर्क सगळ्यांचे डायमेन्शन कसे? सेम. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं काय असतं? Lm मास 1 टाइम -2 आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ 1. सो काय येणार? लेंथ 2 मास 1 टाइम -2. दिस इज द डायमेन्शन ऑफ वर्क एनर्जी. कायनेटिक एनर्जीचं घ्या, पोटेन्शियल एनर्जीचं घ्या किंवा वर्कचं घ्या, हे झालं डायमेन्शन. लक्षात आलं? सो ऑप्शन सी अगेन वर्क. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए फंडामेंटल युनिट? सेंटीमीटर, केजी, सेंटीग्रेड, सेंटीमीटर, केजी, सेंटीग्रेड अँड होल्ट. होल्ट चेक करूया. ही लेंथ आहे बघा, ही मास आहे, हे टेम्परेचर आहे ना. सेंटीग्रेड म्हणजे डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि हे व्होल्टेज आहे. मग सांगा कुठली क्वांटिटी फंडामेंटल नाही? दिस इज नॉट फंडामेंटल क्वांटिटी. होल्ट काय फंडामेंटल क्वांटिटी आहे का? LMT टेला आठवा, लेंथ मास टेम्परेचर होतं ना फंडामेंटल क्वांटिटी. सो दिस इज नॉट फंडामेंटल क्वांटिटी. सो होल्ट इज नॉट अ फंडामेंटल युनिट. लक्षात आलं? सो दिस इज द 5th नंबर MCQ. बघा समजतात का? सगळे MCQs बुकमधले जे आहेत त्याची आन्सर्स मी तुम्हाला दिली. चला आता पुढचं आपण घेऊया. जे न्यूमरिकल्स आहेत बघा, थेअरी क्वेश्चन्स काही नाही घ्यायचे, पण न्यूमरिकल्स आहेत ते घेऊया. चला क्वेश्चन बघा सगळ्यांनी. द मासेस ऑफ 2 बॉडीज आर मेजर्ड टू बी 15.7 ± 0.2 kg अँड 27.3 ± 0.3 kg. दोन बॉडीचे दोन मासेस दिलेले आहेत. सिंपल. व्हॉट इज द टोटल मास ऑफ 2? टोटल मास विचारलेला आहे आणि त्यांच्यामध्ये असलेला एरर विचारलेला आहे. एरर क्वेश्चन बघा व्यवस्थित. काय करायचं आहे? दोन बॉडीचे दोन मासेस दिलेले आहेत आणि प्रश्न असा आहे की टोटल मास किती आणि एरर किती. व्हेरी सिंपल. आधी गिवन पॉईंट्स कसे लिहायचे बघूया. आपण पहिल्या बॉडीचं मास लिहूया. ओके, सो पहिल्या बॉडीच्या मासला आपण ए डिफाईन करूया. ए. ओके, सो ए आणि याच्यातला एरर कसा लिहितो आपण? ± डेल्टा ए लिहितो. चालेल? सो ए ± डेल्टा ए किती लिहायचं मग? 15.7 आणि 0.2. 15.7 ± 0.2. दिस इज अबाउट kg. चालेल का? हे पहिल्या बॉडीचं हे मास झालं आणि त्यातला तो एरर झाला ए डेल्टा ए. चालेल? दुसऱ्या बॉडीचं 27.3 आणि 0.3 आहे. सो बी म्हणूया दुसऱ्या बॉडीला. दुसऱ्या बॉडीमधला एरर सो 27.3 येस ± 0.3 kg. So this is the second body mass and
एरर इन इट. ओके, सो आता विचारलेला आहे टोटल मास ऑफ 2. ओके, सो इज इक्वल टू, सो आपण काय म्हणूया, दोन बॉडींचं मास. सो झेड म्हणूया, इज झेड विच इज इक्वल टू काय असणार आहे, ए प्लस बी. बरोबर ना, दोन बॉडींचं मास, एरर घ्यायचं नाही आता, मास घ्यायचं, एरर मेन मास. ओके, सो ए किती आहे तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, हा ए असतो आणि हा डेल्टा ए असतो, हा बी असेल, हा डेल्टा बी असेल. लक्षात येते. सो आपण काय करूया, झेड इज इक्वल टू लिहूया, ए किती लिहायचा मग 15.7 प्लस बी किती लिहायचा. ओके, मग हे जर आपण सॉल्व केलं तर 7 + 3 0, सो 1 3 kg. So we can say that this is the total mass, that is yes 43 kg. Now we will find the error in 2. मग एररला काय म्हणूया आपण, डेल्टा झेड म्हणूया. सो डेल्टा झेड इज इक्वल टू दोघांमधला एरर म्हणजे दोघांची ॲडिशन करायची ना, म्हणजे कोण, डेल्टा ए प्लस डेल्टा बी. सो 0.2 प्लस 0.3, सो इट इज 0.5 kg. So this is what error. So delta Z we can say that. Yes. So plus minus चालेल लिहिलं तर प्लस मायनस 0.5 kg. आन्सर प्लस मायनस दिसते ना, प्लस मायनस 0.5 kg. सो हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन बुकमध्ये तुम्हाला जो सेकंड क्वेश्चन दिलेला एक्झरसाइजमध्ये त्याच्यामध्ये आहे. त्याच्यात आता सगळे अनसॉल्व आहेत, त्याचे आन्सर्स तुम्हाला बुकमध्ये कुठे मिळणार नाही आहेत. ती सगळी आन्सर्स मी तुम्हाला या लेक्चरला आणि पुढच्या लेक्चरमध्ये सगळं संपते देईन. ओके, या बेसवरतीच तुम्हाला मग जो काही जे काही याचे MCQs आहेत ते सगळे सॉल्व करायचे आहेत. समजलं, हे लिहून घ्या व्यवस्थित. सो दिस इज अबाउट आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. चला दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. Okay, look at the question. The distance traveled by an object in time t. The distance traveled by an object in time 100 ± 1 सेकंड. आता तो जो 100 ± 1 दिलेला आहे आणि पुढे सेकंड युनिट दिसते, म्हणजे तो टाइम आहे बघा. इज 5.2 ± 0.1 मीटर म्हणलेलं आहे. सो ते डिस्टन्स आहे. सो व्हॉट इज द स्पीड अँड इट्स एअर. सो थोडक्यात आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे, स्पीड काढायचं आणि त्यातला एरर काढायचं आहे पुन्हा. सो आधी आपण गिवन पॉईंट्स कसे लिहायचे ते बघूया. चला पहिल्यांदा टाइम दिलाय बघा 100 ± 1. सो टाइम म्हणजे कसं लिहूया आपण, t ± डेल्टा टी. चालेल का, 100 ± 1 सेकंड म्हणले बघा पुढे. सिंपल पहिल्यांदा लक्षात घ्या गिवन पॉईंट्स कसे लिहायचे हे लिहा. इथं वाटलं मी लिहिलं नव्हतं मग अशी गिवन्स किंवा गिवन पॉईंट्स म्हणून आपण. नंतरचा इथे डिस्टन्स दिलेलं आहे 5.2 आणि ± 0.1. 5.2 ± 0.1 मीटर म्हटले बघा हे. सो हे डिस्टन्स आहे ना. सो डिस्टन्स कसं लिहितो आपण, x ± डेल्टा x. चालेल. आणि विचारेल काय, व्हॉट इज स्पीड अँड इट्स एअर. सो स्पीड विचारलेलं v म्हणूया आपण त्याला, आणि त्याचा एरर म्हणजे कसं लिहितो आपण, डेल्टा v/v. चालेल का बघा. सो व्हॉट इज स्पीड अँड इट्स एरर म्हटले की असंच लिहितो ना, डेल्टा v/v. आणि स्पीड म्हटले की फक्त v म्हणूया आपण. ओके, मग आता पहिल्यांदा फॉर्म्युला लिहूया. फॉर्म्युला, सो पहिल्यांदा फॉर्म्युला आपल्याला स्पीडचा व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम लिहिला पाहिजे ना, तेव्हा एररचा विचार करायचा नाही, फक्त स्पीड विचारलेलं आहे. सो देअरफॉर v इज इक्वल टू डिस्टन्स इज व्हॉट, हे डिस्टन्स घ्या आणि टाइम किती घ्या, 100 घ्या. ओके, सो देअरफॉर वी कॅन व्हेलॉसिटी इज इक्वल डिस्टन्स अपॉन टाइम ना. सो v इज इक्वल टू, हे सॉल्व करा. सो 5.2 × 10⁻², हे 10⁻² आहे ते वरती घेऊया, -2 घेऊया. सो देअरफॉर v इज इक्वल टू, आता हे ॲडजस्टमेंट करू, +2 करूया. सो लेफ्ट साईडला जावं लागेल, 0.0052, सॉरी 0.052
1 2 युनिट इज व्हॉट मीटर पर सेकंड. येस करेक्ट 0.052 चालेल. बुक आहे का बघा तुमच्याकडं, आन्सर चेक करा. सो दिस इज द आन्सर अबाउट द व्हेलॉसिटी और स्पीड वी कॅन से दॅट. ओके, मग स्पीड करण्यासाठी आपण काय केलं, फक्त कुणाचा वापर केला तर डिस्टन्स अपॉन टाईमचा वापर केला, सिंपल. सो 5.2 अपॉन 100 फक्त घेतलं. सो ह्याला म्हणायचं व्हेलॉसिटी. लक्षात आलं. चला पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट एरर काढायचं. व्हॉट इज एरर इन इट, म्हणजे कोणामधला एरर काढायचा आहे, याच्यामधला एरर काढायचा आहे, सिंपल. मग आता बघा आपण एररसाठीचा फॉर्म्युला कसा लिहायला पाहिजे हे काढायचं ना आपल्याला. फॉर्म्युला तर हा आहे आपल्याकडे. सो याच्यावर हा फॉर्म्युला काढायचा, म्हणजे प्रत्येकाचा एरर घ्यावा लागेल. सो याचा एरर घेतला डेल्टा व्ही अपॉन व्ही, याचा एरर घ्यायचा डेल्टा एक्स अपॉन एक्स, याचा एरर घ्यायचा डेल्टा टी अपॉन टी. पण रूल काय आपला, डिव्हिजन आहे ना दोघांचे. आता मग मल्टिप्लिकेशन असू देत किंवा डिव्हिजन असू देत, आपण काय करायचो, ॲडिशन करायचो. सो हा फॉर्म्युला असं लिहिलं तर चालेल का सांगा मग एररसाठीचा. सो एरर इन स्पीड म्हणतो मी, बघा व्यवस्थित लक्ष द्या. सो एरर इन स्पीड दॅट इज डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू डेल्टा एक्स अपॉन एक्स प्लस डेल्टा टी अपॉन टी. चालेल का, सिंपल ना. एक्स अपॉन टी आहे त्यामुळे याचा एरर प्लस याचा एरर केला, मग एक्समधला एरर एवढा प्लस टीमधला एरर एवढा, म्हणजेच एरर कशामधला मिळणार थोडक्यात, व्हेलॉसिटीमधला. ओके, सो देअरफॉर डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू, आता डेल्टा एक्स कोण घ्यायचं, हा घ्यायचा 0.1 अपॉन एक्स कोण घ्यायचं, हा घ्यायचा, प्लस डेल्टा टी कोण घ्यायचं, 1 घ्यायचा, अपॉन टी कोण घ्यायचा, 100 घ्यायचा. झालं. हे फक्त आता तुम्हाला सॉल्व करावं लागेल. आता हे तुम्ही कुठल्याही मेथडनी सॉल्व केलं तरी चालेल. बऱ्याचशा मेथड्स आहेत त्याच्यासाठी. लॉग टेबल शिकलाय का बघा, लॉग टेबलमध्ये काही शंका असतील तर विचारते, आम्ही तुम्हाला सांगेन. हे सोपं कसं करूया बघा. ह्या 0.1चं मी 1 करतो, म्हणजे हा पॉईंट मी इकडे घेतला म्हणून हे खाली पण किती तयार झालं, मग खालचा पण पॉईंट शिफ्ट झाला ना, 52 झालं. प्लस हे तुम्ही आहे तसं ठेवलं तरी चालेल, सिंपल. आता दोघांचे रेसिप्रोकल घ्या. लॉग टेबलमध्ये रेसिप्रोकल पेज असतं बघा. सो 52चा रेसिप्रोकल तुम्ही घेऊ शकता 0.0192 मी घेऊन ठेवलेला आहे, प्लस याचा 0.01. ओके, आणि दोघांची सिंपल ॲडिशन करा 0.029 0.0292 म्हटलं तरी चालेल. बघा कॅल्क्युलेशन्स काय शंका असतील तर विचारा, मी शॉर्टमध्ये तर डायरेक्ट तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्याचा रेसिप्रोकल घेतला, 100चा रेसिप्रोकल घेतला आणि नंतर सिंपल दोघांची ॲडिशन केली. सो दोघांची जी काय ॲडिशन मिळाली ते आपलं काय असेल, आन्सर असेल. लक्षात आलं. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 2. बघा बुकमध्ये प्लस मायनस 0.02 इथपर्यंतच दिलेलं आहे, पण ठीक आहे आपण ह्या 2ला पण इम्पॉर्टन्स दिलेला आहे. 2 घेतलं काय हरकत नाही, घेतलं तरी लिहिलं तरी चालेल, कारण आपण कॅल्क्युलेशनप्रमाणे हे आलेलं आहे. सिंपल, लक्षात येते. सो दिस इज नथिंग बट द एरर इन द स्पीड अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ स्पीड. हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहेच. बऱ्याचशा याच्यामध्ये ह्या फॉर्म्युल्यावरतीच येत. चला तिसरा घेऊया. चला क्वेश्चन बघा सगळ्यांनी. An electron with charge E enters a uniform magnetic field B bar with a velocity V bar. The velocity is perpendicular to the magnetic field. The force on the charge E is given by force is equal to BeV. So obtain the dimension of B bar. आता ॲक्च्युली इथं फॉर्म्युला पण डायरेक्ट दिलेला आहे. जरी फॉर्म्युला दिला नसता तरी हा फॉर्म्युला आपल्याला 12thला हा फार इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. फोर्स इज इक्वल टू BQV. मी तुम्हाला राईट हँड पाम रूल किंवा लेफ्ट हँड रूल किंवा थंब रूल वगैरे हे जे आहेत ना सगळे मॅग्नेटिक्समध्ये आहेत बघा हे सगळे. सो त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला आहे फोर्स इज इक्वल टू BQV साइन थिटा. बघा मी आधी फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. हा फोर्स इज इक्वल टू BQV साइन थिटा. आता ॲक्च्युली हा थिटा 90 डिग्रीज असतो काय, त्यामुळे फोर्स किती मिळणार आहे आपल्याला, BQV मिळणार आहे. आणि तुम्हाला ऑलरेडी ते दिलेलं आहे फोर्स इज इक्वल टू BeV म्हणलं आहे बघा. शेवटी हे फॉर्म्युले सेमच आहे, फक्त हा इलेक्ट्रॉनसाठी म्हणलेला आहे, हा पॉझिटिव्ह चार्जसाठी म्हणलेला आहे. शेवटी तेच आहे, फक्त डायरेक्शन्स रिव्हर्स होतात. ही प्लस आहे ही मायनस डायरेक्शन आहे, बरोबर ना, कारण हा प्लस क्यू चार्ज म्हटले, हा मायनस क्यू इलेक्ट्रॉन म्हटलेला आहे. सिंपल एवढंच, फक्त मॅग्नेट्यूड व्हॅल्यू दोघांची
सेम आहे. ओके, सो हा फॉर्म्युला दिला आहे आपल्याला, एफ इज इक्वल टू बी ई आणि व्ही. आणि आपल्याला याच्यामधलं फाइंड काय करायचं आहे, तर जो बी दिसतोय तुम्हाला, बी म्हणजे काय तर मॅग्नेटिक फील्ड आहे. तर त्या मॅग्नेटिक फील्डची आपल्याला काय करायचे, डायमेन्शन फाइंड करायचे. मग डायमेन्शन आपण कसं करतो, चला फॉर्म्युला आधी लिहूया. बी इज इक्वल टू काय येणार, फोर्स अपॉन ई व्ही. चालेल, आधी फॉर्म्युला लिहिला. देअरफॉर बीचं डायमेन्शन काढायचं ना. सो मग साहजिकच पहिल्यांदा कोणाचं डायमेन्शन लिहिलं पाहिजे, फोर्सचं अपॉन चार्जचं लिहिलं पाहिजे आणि अपॉन व्हेलॉसिटीचं लिहिलं पाहिजे. सिम्पल. हे आधी आपण लिहून घेऊया. ओके, आता तिघांचे 3 वेळा तिघांचे 3 डायमेन्शन्स लिहूया. चला, सो देअरफॉर डायमेन्शन ऑफ बी इज इक्वल टू, फोर्सचं डायमेन्शन काय, लेंथ 1 मास 1 टाइम -2. हे बघितलं ना आपण मगाशी. डायमेन्शनचं प्रॅक्टिस तेवढं पाहिजे बघा. नंतर ईचं डायमेन्शन लिहायचं. ई म्हणजे काय, चार्ज आहे. सो करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाईम असतो ना. सो ई इज इक्वल टू काय, आय टी. चालेल का फॉर्म्युला. सो करंट चार्जचं डायमेन्शन किती असतं, तर करंट 1 आणि टाईम 1 असतं. म्हणजेच थोडक्यात आपण असं लिहूया, आय 1 आणि टाईम 1 लिहूया. आता काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे डायमेन्शन काय, लेंथ 1 टाईम -1. हे माहीत पाहिजेत ना सगळे. सो लेंथ 1 आणि टाईम -1. दिस इज द डायमेन्शन ऑफ व्हॉट, व्हेलॉसिटी. बघा चेक करा. डायमेन्शन ऑफ फोर्स, डायमेन्शन ऑफ ई दॅट इज चार्ज अँड डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी. आता हे सगळं फक्त रिअरेंज करायचं. दॅट विल बी द फायनल आन्सर. सो डायमेन्शन ऑफ बी म्हणतो मी इज इक्वल टू, चला आता बघा, ॲक्च्युली इथे एक लेंथ 1 आहे, इथं लेंथ 1 आहे. हे वरती गेलं तर लेंथ -1 होणार. सो लेंथ 0 होणार, कारण हे -1 आणि हे 1 लेंथ निघून गेली. चला, लेंथचा विषय संपला. असं करूया आपण. आता मास बघा, फक्त इथं आहे, इकडं कुठं मास नाही, त्यामुळे मास वरचं फक्त शिल्लक राहील. मासचा विषय संपला. आता आय फक्त खाली आहे. सो आय वरती घेतला तर आय -1 होणार आहे. आयचा विषय संपला. आता राहिलं बघा, टाईम घेऊया. टाईम ॲडजस्ट करा तिघं पण. आता खाली 1 आहे, हे -1 आहे. सो खालचा टाईम +1 -1 निघून गेला. राहिला फक्त वरचा टाईम. सो t -2. सो दिस इज द आन्सर अँड दिस इज द डायमेन्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड और मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन और स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. चेक करा बुकमध्ये. सो लेंथ 0, मास 1, करंट -1 अँड टाईम -2. आय थिंक बुकमध्ये आन्सर चुकीचं असावं. दिस इज करेक्ट. हे बरोबर आहे आपलं. लेंथ 0 झाली बघा. इथं मास 1 राहिलं आहे ना, बुकमध्ये थोडंसं चुकीचं दिलेलं आहे. बुकमध्ये तेवढं करेक्ट करा. हे आपलं आन्सर बरोबर आहे. लक्षात आलं का बघा. सो दिस आन्सर रिप्रेझेंट्स द डायमेन्शन किंवा डायमेन्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी. हे करेक्ट करून ह्या बुकमधलं खोडून टाका. समजलं. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 3. आहेत बरेचसे अजून असेच. पुढचे आपण सगळे क्वेश्चन्स बघूया. सगळ्यांचे आन्सरसुद्धा चेक करूया, काही हरकत नाही. पण पहिले हे 3 क्वेश्चन्स आणि जे काय झालेले MCQ बघा. जो काय आजचा थेरॉटिकल झालेला पॉईंट आहे तो बघा. हा टॉपिक इथं संपलेला आहे. आता फक्त राहिलेले न्यूमरिकल्स आणि अजून याच्यावरचे काही CDचे क्वेश्चन्स. त्यामुळे हा टॉपिक परफेक्ट होऊन जाईल. खूप सोपा टॉपिक झालेला आहे. याच्यावरचे क्वेश्चन जास्तीत जास्त सॉल्व करायचा प्रयत्न करा. टेस्ट झालेली कशी गेली बघा, त्याचं ॲनालिसिस करा, त्याच्यातले क्वेश्चन्स पुन्हा एकदा सॉल्व करा. त्याच्यामध्ये काही शंका असतील तर विचारा. आपण डाऊट सेशनला सगळे हे पुन्हा चर्चा करणार आहोतच. तुम्हाला त्या वेळेला जेव्हा जेव्हा शंका येतात तेव्हा त्या शंका व्यवस्थित लिहून घ्या वहीमध्ये आणि त्या सेपरेट लिहा. म्हणजे काय होईल की जेणेकरून पुन्हा जेव्हा डाऊट सेशन असतो तेव्हा तुम्हाला त्याच्यावरती शंका विचारता येईल आणि तुम्हाला मग त्याच्यामध्ये जास्त डीपमध्ये जाता येईल. आता फारसं लोड घेऊ नका अभ्यासाचा. जे सोपं आहे त्याला सोपंच ठेवा. ही सुरुवात आहे जस्ट, बरोबर. आणि जे सोपं आहे ते सोपं वाटते ते सोपंच राहू द्यात. उगाचच त्याला अवघड करायचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. तुम्हाला त्या क्षणी काही जर शंका आली तर लगेच मला तुम्ही फोन लावू शकता. अदरवाईज मेसेज टाकला तरीसुद्धा चालेल. पण हे सोपं आहे ते सोपंच राहू द्या. ते तुम्हाला यायलाच पाहिजे सगळ्यांना. लक्षात आलं. सो हा टॉपिक संपलेला आहे. आता फक्त अजून एक लेक्चर आपल्याला गरजेचं यायचं ज्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स राहिलेले डिस्कस होतील सगळे. सो पुढच्या लेक्चरला हा सगळा टॉपिक संपून जाईल. आता ह्या टॉपिकचं तुम्हाला काम काय करायचं आहे, सगळ्यांनी नोट्स व्यवस्थित काढल्या असतीलच. आता फक्त ह्या टॉपिकची एक समरी तयार करायची. ओके, ती 1 पेज समरी व्यवस्थित तयार करायची, कारण त्याच्यावरती ती पुन्हा रिवाईज करायची. फक्त पुन्हा सगळा टॉपिक आपण अभ्यास करत बसत नाही ना, पुन्हा फक्त रिव्हिजन करतो. त्यामुळे ती समरी व्यवस्थित करा. ती समरी फक्त आपल्याला पुन्हा काय करायची आहे,
रिवाईज करायची आहे. रिवाईज केल्यानंतर तुम्हाला काय होईल, एक आयडिया येईल, सारांश येईल त्या टॉपिकचा आणि त्याच्याशी रिलेटेड मग सगळे MCQs असतील किंवा काही बोर्डचे क्वेश्चन्स असतील ते आपल्याला सुटतील. ओके, आपण आज थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरला पुढचे न्यूमेरिकल्स घेऊन आणि पुढचं लेक्चर झाल्यानंतर मग त्याच्या पुढचा टॉपिक सुरू करूया. पुढचाही टॉपिक सोपा आहे, मॅथमॅटिकल्स मेथड्स आहेत, स्केलर, व्हेक्टर, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, खूप सोपं आहे. पण हे सुरुवात झालेली आहे ती बघा, व्यवस्थित समजले का? याच्यामध्ये काही शंका असतील तर त्या डेफिनेटली विचारा, त्याचे आन्सर्स तुम्हाला मी सांगत जाईन. ओके, सो हे सगळं व्यवस्थित आजच्या लेक्चरचं जे काय झालेलं आहे त्या सगळ्या नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करा, तुमच्या वहीमध्ये ते व्यवस्थित ठेवा, त्याचं समराईज करा आणि ते रिवाईज करायचा प्रयत्न करा. डेफिनेटली फिजिक्स सोपं जाणार आहे तुम्हाला, लक्षात येते. फक्त स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे, थोडं थोडं असं करत करत आपल्याला पुढे एकदम अभ्यास करायचा आहे. एकदमही मोठा अभ्यास, सगळा जास्त अभ्यास करायचा नाही, स्टेप बाय स्टेप जाऊया. डेफिनेटली बऱ्याचशा गोष्टी ह्या सोप्या सोप्या वाटेल. ओके, थांबूया, आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि काही शंका असतील तर त्या नक्की विचारा, त्याचं मी तुम्हाला निरसन करेन.